वंदे मातरम. आपल्या सगळ्यांना जो विषय माहिती आहे त्याचबाबत थोडंसं वेगळ्या एका अँगलनी आपल्याशी काही माझं मत व्यक्त करावं, भावना व्यक्त कराव्यात असं वाटल्यामुळं या आभासी माध्यमातून आज आपल्याला भेटायला येतोय. रामराम. एलपीजी गॅसचा तुटवडा, पेट्रोल, डिझेल, एकूण सगळा एनर्जी क्रायसिस याच्याविषयी खूप सारं आपण वाचतो आहोत, ऐकतो आहोत, परस्परांमध्ये बोलतोही आहोत. या सगळ्या समस्येमध्ये मला असं वाटतं की आपल्या भाग्यानं आपल्याला एक संधी मिळालेली आहे. आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो हे दाखवण्याची ही सुवर्ण संधी आहे. आपल्याला आठवत असेल की नोटबंदीच्या वेळी अशीच घबराट होती सगळीकडे, काय होणार काय होणार. मग त्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांच्या समोर रांगा, मग कुठे धाडी, कुठे कसं काळं धन मिळालं वगैरे वगैरे. आपण त्याच्यावर मात केली. त्यानंतर कोरोनासारखी महामारी आली. आपल्या स्वतःच्या घरामध्ये आपण बंदीवान झालो. कितीतरी प्रश्न होते. अगदी जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धी होणं हे कठीण होऊन गेलं होतं. पण तरीही आपण एक दिलाने, अडचणी तर आल्याच, एक दिलाने आपण त्याच्यावर मात केली. मजुरांचं स्थलांतर इतकं हृदयद्रावक होतं. गरिबांची अवस्था, मध्यमवर्गीयांची अवस्था, एवढंच काय धनिकांची सुद्धा अवस्था. पण आपण मात केली त्याच्यावर. त्याचं कारण असं की संकटाच्या वेळी एक जबरदस्त राष्ट्रीय उर्मी आपल्यामध्ये जागी होती. भारतीय नागरिकांचा हा विशेष स्वभाव आहे. काही काळ ते गोंधळतात, काही काळ त्यांच्यामध्ये घबराट निर्माण होते. आणि मग अशा वेळी जर तो स्वतःच्या निर्णयाने उभा राहिला तर काहीही करू शकतो. आपल्याला आठवत असेल, आपण तर थोडेसे प्रौढ आहोत, विचार करू शकतो. कोरोनाच्या काळात आपल्या घरातल्या लहान लहान मुलांनी सुद्धा केवढं धैर्य दाखवलं होतं. कुठून आली होती ही शक्ती? मातीचा संस्कार आहे. आजही वातावरण परत असंच झालेलं आहे. म्हणजे कोरोना इतकं भयंकर नाही, पण आता गॅस मिळणार नाही, घरगुती वापराचा गॅस मिळणार नाही, पेट्रोल डिझेल मिळेल की नाही माहिती नाही. आणि मग ही अशी एक घबराटीची, बेचैनीची स्थिती झाली की सुरुवातीच्या काळामध्ये माणसं चुकीची पावलं उचलतात. सर्व पूर्ती अधिकाऱ्यांनी, प्रत्येक जिल्ह्याच्या पूर्ती अधिकाऱ्यांनी, देशभर, एवढंच नाही तर वेगवेगळ्या घरगुती वापराच्या गॅस एजन्सीनी सुद्धा अधिकृतरित्या पत्रक जाहीर केलेलं आहे की घरगुती वापराच्या गॅसचा तुटवडा नाही. पण भयभीत झालो आणि आपण सिलेंडर्स मागायसाठी रांगा लावायला लागलो तर आपल्याला ती चणचण भासवणारच आहे. याचा अर्थ असा नाही की प्रश्नच नाहीये, अडचण नाहीये, आव्हान नाहीये, आहे. आणि आहे म्हणूनच त्या आव्हानाला तोंड देण्याची आपण सिद्धता केली पाहिजे. काय करू शकतो आपण? देशासाठी प्राण देणं वगैरे भाषा आपण एरवी वापरतोच. आज आपल्याला काय करायचं तर धीर धरायचा आहे. बघा, दोन बाजूने आपल्याला धैर्याने राहायचं आहे. एका बाजूनी फेक नॅरेटिव्ह सुरू आहे. जणू काही आता ह्या देशावर गॅसचं एवढं मोठं संकट आलेलं आहे की त्या सगळ्या आखाती देशातल्या युद्धापेक्षा, अमेरिका इराणच्या युद्धापेक्षा भारतामधला प्रश्न जणू काही महत्वाचा आहे. असं नाहीये. हा, टंचाई आहे. आज स्थिती आटोक्यात आहे. उद्या कदाचित आणखीन कठीण पण होऊ शकते. पण आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की अशा प्रसंगीच आपण देशाच्या पाठीशी उभं राहू शकतो. आता बघा, जगातल्या बहुतेक सर्व देशांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, अजून आपल्याकडे वाढलेले नाही. सरकार आपल्याला सांगते की गॅसचाही तुटवडा पडणार नाही, पर्यायी व्यवस्था सुरू आहे. 40 विविध देशातून आपण गॅस घेतो आहोत. मग ही घबराट ही कशासाठी? नीट समजून घेऊ आपण.
या घबराटीचा फायदा घेऊन गेली काही वर्ष समाजामध्ये जनाक्रोश निर्माण करून एक अस्वस्थता, एक अशांतता आणि त्या पलीकडे जाऊन दंगली उभ्या करायच्या, घडवायच्या, हे एक कारस्थान आहे. कारण का हा देश अस्थिर करायचा आहे. आणि म्हणून या परिस्थितीचा देशात राहणारे पण देशाच्या विरोधी विचार करणारे लोक दंगली कशा होतील, लोक रस्त्यावर कसे येतील, अनेक प्रयत्न झाले. अनेक प्रकारांनी अशा दंगली घडवण्याचा गेल्या कित्येक वर्षात प्रयत्न झाला. कधी तथाकथित किसान आंदोलन, कधी सीएच्या विरुद्ध आंदोलन, कधी आणखीन कशाच्या निमित्तानं, कधी आणखीन कशाच्या निमित्तानं, पण सुदैवाने सगळं आपण आटोक्यात आणू शकलो. यावेळी मात्र घराघरातून स्त्री पुरुष भयभीत झाले तर रस्त्यावर येतील आणि मोठ्या प्रमाणावर दंगली घडवण्याची संधी पंचमस्तंभियांना मिळेल. आपण इतकंच करायचंय, धीर धरायचंय. साठेबाजांच्या विरुद्ध, काळाबाजार करणाऱ्यांच्या विरुद्ध प्रशासन कठोर पावलं घेत आहे. आपण थोडंसं धीराने काही पर्यायी व्यवस्था करता येते का? हा, हॉटेल्स, त्यांच्या समस्या काही आहेत, त्या समस्याही जेवढ्या दाखवल्या जात आहेत तसंच ते कारण आहे की जीडीपी चुकवण्यासाठी एआयनं हुडकून काढलेल्या अनेक फ्रॉड्समुळं हॉटेल मालक बेचैन झाले. विचार करण्याचा मुद्दा आहे. आज तुम्ही आणि मी असं ठरवलं पाहिजे की राजकारण, मोदी योग्य की अयोग्य, केंद्र सरकार लायक आहे की नालायक आहे, आपण नंतर विचार करत राहू. आणि जर हे सरकार आपल्याला नको असेल तर आपण मतदानातून उलथूनही पाडू शकू, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. पण आज मात्र आपल्याला संधी दिली आहे भगवंताने देशाच्या पाठीशी उभं राहायचं. संयमाने, धीराने, पर्यायी व्यवस्थांचा विचार करत करत अनेक संकटांवर आपण मात केली आहे. आपल्यात ती शक्ती आहे. म्हणून हडबडू गडबडू नका, धीर सोडू नका, संयमाने राहूयात आणि देशाच्या पाठीशी उभे राहूयात. बस आपलं एक वाक्य, आपलं एक पाऊल संपूर्ण राष्ट्राचं स्थैर्य बिघडू शकतं, याचं भान न सोडता रागही व्यक्त करायला हरकत नाही, अडचणी मांडायलाही हरकत नाही. पण या सर्वामध्ये देश, देशाचे स्थैर्य, देशाची शांतता याच्यावर धोका येऊ देता कामा नये. आपण येऊ देणारही नाही, विश्वास आहे. पण कोणीतरी बोललं पाहिजे. मी बोलतोय इतकंच, तुमच्याच भावना. तर धीराने जाऊया, धीराने राहूया, संकटावर मात करूया. वंदे मातरम. जय हिंद.